5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, मतभेद बाजूला ठेवा आणि आपले उमेदवार निवडून आणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिवरखेडमधली सभा रद्द, विमान लँडिंगचा सभेवर परिणाम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीमध्येच थांबले। उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आता उद्या मुख्यमंत्र्यांची सभा। सांगोल्यात नगरपालिका प्रचाराचा धुरळा, शहाजी बापू पाटलांना घेरण्याची भाजप आणि शेकापची रणनीती। गडचिरोलीमध्ये टाटानगरपेक्षाही मोठी गुंतवणूक येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची गडचिरोलीकरांना ग्वाही। गडचिरोलीत झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची घेतली भेट। अजितदादांकडून वैभवीच्या शिक्षणाची विचारपूस। रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता। रुपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची घेतली भेट, मुंबईत भेट झाल्याची माहिती। मुस्लिम समाजाला धमकावण्याचे प्रयत्न सुरू, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला हात लावल्यास हात तोडू, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा इशारा। यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक, पोलीस आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत काम होऊ देणार नाही, धरण विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा। सुप्रीम कोर्टाचे भटक्या श्वानांसंदर्भात आदेश, भटक्या श्वानांना पकडण्याचे कोर्टाचे निर्देश। गेल्या काही महिन्यात श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर। भांडूपमध्ये पुस्तक प्रेमींसाठी पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचं आयोजन। पुस्तकांचं आदानप्रदान म्हणजे विचारांची देवाणघेवाण या हेतूनं महोत्सवाचं आयोजन। 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पुस्तक महोत्सव सुरू असणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।